स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शेकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्या वेबसाईटवरून तुम्ही इम्पोर्ट करू शकता. आणि इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस बघू शकताय. तर तुम्ही डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रक्षाबंधन स्पेशल फनी व्हिडिओ इथं आपण क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्या. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा अशा प्रकारे इमेज ॲड करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती तुम्हाला अशा वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं इमेज सेट झालेला आहे. आणि इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचे आहे 5.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 0.16 या सेकंदाच्या पहिल्या बीटमार्कवर यायचं आहे. इमेज लेअरला क्लिक करायचं. बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. आता बघू शकता इमेज लेअरचे 2 भागात कट तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे बघू शकता की 5 भाग इमेज लेअरचे झालेले आहेत. आता इमेज लेअरचे 5 भाग झाल्यानंतर आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेबी प्रीसेट ओपन करून हे 2 इफेक्ट बघू शकतायत. तर फर्स्ट इफेक्ट सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला तर आपल्याला पहिला इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 1.25 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर लास्ट 4.9 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. तर फर्स्ट इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून आपल्याला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 0.16 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बघू शकता 3 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओचा जो PNG दिलेला आहे अशा प्रकारे सिस्टर स्पेशल तो सिम्पली PNG ॲड करून अशा प्रकारे वरती स्क्रोल करून इथं सेट करून घ्यायचा आहे. आता इथं सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, याची लेंथ फक्त बघू शकताय 5.15 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून. आता जर इथं काय करायचं आहे की आपल्या इमेज लेअरला जो आपण PNG ॲड केलेला आहे अशा प्रकारे तर त्याला जो बॅकग्राऊंड आहे तो सूट होत नाही. म्हणजे त्या बॅकग्राऊंडच्यामुळं आपला जो PNG आहे तो उठून दिसत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे आणि इथला अशा प्रकारे शेप आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याची लेंथ आपल्या PNG पर्यंत घेऊन घ्यायची आहे. म्हणजे PNG एवढी करून घ्यायची आहे, थोडंसं कमी जास्त करून अशा प्रकारे वरती स्क्रोल करत काय करायचं ते PNG वरती सेट करायचं आहे. आता PNG वरती सेट केल्यानंतर याची लेंथ पहिल्यांदा काय करायचं आहे की 5.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आपल्याला ही जी लेअर आहे ते आपल्याला PNGच्या वरती घेऊन यायची अशा प्रकारे बघू शकताय सेट करून घ्यायचे आहे. आणि जो बॅकग्राऊंड आहे त्याचा कलर आहे तो व्हाईट कलरचा आहे. व्हाईट कलरचं केल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपलं पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 5.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे आणि खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला एक न्यू व्हिडिओ दिलेला आहे तो सिम्पली ॲड करायचा आहे. आणि बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर व्हिडिओ ॲड केल्यानंतर फक्त नेक्स्ट स्टेप एकच करायचे आहे, 5.17 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मी जो PNG दिलेला अशा प्रकारे तो सिम्पली ॲड करून वरती स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.